नमस्कार. नो एव्हरीथिंग या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमचे मनापासून स्वागत करते. आज मी तुम्हाला खोकल्यावरती अत्यंत साधा सोपा आणि गुणकारी असा उपाय सांगणार आहे. तर आजच्या उपायाने नक्कीच तुमचा खोकला जाणार आहे. सध्या वातावरणामध्ये खूप सारा बदल झालेला आहे आणि वातावरण पूर्णपणे थंड असं आहे. तर वातावरणातील बदलामुळे आपल्याला व्हायरल इन्फेक्शनचा त्रास होतो आणि व्हायरल झाल्यानंतर ताप येणे, सर्दी होणे, त्याचबरोबर सर्दी झाल्यामुळे खोकला येणं या ज्या गोष्टी आहेत त्या एका क्रमाने घडल्या जातात. आणि खोकला घालवण्यासाठी आपण घरगुती उपायाच्या मदतीने नक्कीच पूर्णपणे खोकला बरा करू शकतो. आयुर्वेदाच्या मदतीने आपण खोकला बरा करू शकतो. तर खोकला घालवण्यासाठीच आज मी तुम्हाला उपाय सांगणार आहे. तर त्यासाठी आपल्याला आल्याचा रस घ्यायचा आहे आणि त्यामध्ये थोडीशी चिमूटभर काळी मिरीची पूड आणि थोडासा मध टाकून याचं आपण सेवन करायचं आहे. आणि याचं सेवन केल्यानंतर आपण पाणी वगैरे पिणं पूर्णपणे टाळायचं आहे 15 ते 20 मिनिट. जेवण करणं तर पूर्णपणेच टाळायचं आहे, परंतु पाणी वगैरे न घेता आपण थांबायचं आहे आणि त्यानंतर तुम्ही पाणी पिऊ शकता. असं तुम्ही सलग 3 दिवस सकाळी उपाशीपोटी जर केलं तर नक्कीच तुमचा कफाचा खोकला पूर्णपणे बरा होणार आहे. आणि दुसरा एक उपाय मी तुम्हाला सांगते. 4 ते 5 काळी मिरी घ्यायच्या आहेत, 4 ते 5 लवंग घ्यायच्या आहेत आणि या आपण म्हणजे खरपूस अशा भाजून घ्यायच्या आहेत तव्यावरती आणि त्या थंड झाल्यानंतर त्या कुटून घ्यायच्या आहेत. आणि त्या कुटलेल्या पावडरमध्ये आपण थोडासा मध टाकून त्याचं आपण सेवन करायचं आहे. हाही उपाय तुम्ही 3 दिवस करू शकता. दोन्हीही उपायापैकी एक करायचा आहे कुठला तरी, आणि दोन्हीही उपाय खूप जास्त इफेक्टिव्ह आहेत. यामुळे पूर्णपणे खोकला आपला नाहीसा होतो. जे काही घशाला इन्फेक्शन झालेलं आहे ते देखील बरं होतं. कारण हे जे पदार्थ आहेत, काळी मिरी, लवंग, हे उष्ण आहेत, त्याच्यामुळंच आपला खोकला पटकन बरा होतो. आणि मध जो आहे तो कफनाशक असल्यामुळं त्याचा आपल्याला कफ पूर्णपणे घालवण्यासाठी खूप सारा फायदा होतो. या उपायाच्या मदतीने तुमचा खोकला मी सांगते 100% पूर्णपणे बरा होणार आहे. तुम्ही या उपायाचा नक्की अवलंब करा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. पुन्हा भेटू अशाच एका उपयुक्त माहितीसोबत. तोपर्यंत सर्वांना बाय बाय.